मेश अनालिसिस बघत आहोत. हा डायग्राम आहे. आपल्याला 5 मधला करंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, त्याला आपण काहीतरी आय म्हणूया. ठीक आहे, आणि तुम्हाला काय सांगितलं आता फाइंड करायचं. आता किती मेश आहेत? 2 मेश आहेत. मग 2 मेश मध्ये आपण मेश करंट ॲझ्युम करूया. ठीक आहे, पहिलं काय करू आपण, असा घेतला करंट. काल मी तुम्हाला दोन्ही अँटीक्लॉक घ्यायचं कसं ते मी तर सांगितलं होतं. आता जरा आपण आपल्या पद्धतीनं, म्हणजे काय म्हटलं मी, कधीही कसं काय वेळा तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं असेल करंट डायरेक्शन, आधीच तुम्हाला दाखवलं असेल करंट असा I1 असा आहे, I2 असं तुम्हाला आधीच दिलं असेल तर त्याप्रमाणेच घ्या. पण जर तुम्हाला काय तसं दिलं नसेल तर आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं. ठीक आहे, तर आपण काय अजूम करूया, आपण म्हणूया हा I1 क्लॉकवाईज आहे. कशावरून ठरवला मी? या 10 व्होल्ट सोर्स पासून. 10 व्होल्ट सोर्स म्हणजे हा असा जाणार ना, इथं 40 व्होल्ट म्हणजे काय म्हणणार आपण, करंट असं जायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा मी अज्युम करणार या करंटला मी असं अज्युम करतो, याला म्हणूया आपण I2. ठीक आहे, आता आपल्याला मेश अनालिसिस वापरायचे आहेत. किती मेशवर? 2 मेशवर. काय म्हणावं आता, फॉर मेश 1. ठीक आहे, किंवा अप्लाइंग मेश अनालिसिस ऑन मेश 1 किंवा अप्लाइंग KVL टू मेश 1. काय करणार आता मेश 1 मध्ये किती रेशन बघा टोटल. पहिल्या मेश मध्ये 2 आणि 5 7, म्हणजे टोटल काय होणार 7. आणि त्या मेशचा मेन करंट काय 7I1. त्याचबरोबर या मेश मध्ये असा कोणता रेजिस्टन्स आहे ज्यामधून I2 पण जातोय, तर तो आहे 5 ओहम. म्हणून काय म्हणणार इथं 5I2 इक्वल टू, आता व्होल्टेज सोर्स आहे बघा, करंट प्रमाणे कसं चालू आहे. करंट कसं चालू आहे, करंट म्हणते -2 प्लस म्हणजे राईज, म्हणजे हा म्हणणार 10. आणि बघा या 5 मधला करंट I1 वरून खाली चाललाय, I2 पण वरून खाली चाललाय, त्यामुळे हा होणार प्लस. हे सगळ्यांना कळलं का? हे सगळ्यांना कळलं का? लवकर बोला. हो, तसंच फॉर मेश 2. ठीक आहे, मेश काय करणार पुन्हा बघा. आता मेश 2, फक्त मेश 2 मध्ये किती रेजिस्टन्स आहेत? 2 आहे, 5 आणि 10चा, म्हणजे झाले किती 15. मग याला होणार मी +15I2 प्लस का, तर आपला स्वतःचा मेश आहे म्हणून त्या मेशचा करंट नेहमी प्लस. पुन्हा बघा या मेशमध्ये जे 2 रेजिस्टन्स आहेत 10 आणि 5, त्यापैकी कशामधून I1 जातोय का, तर 5 मधून I1 जातोय, म्हणून काय होणार इथं 5I1. तर तो प्लस का मायनस, तर काय बघायचं, या 5 मधून I2 चाललाय वरून खाली, I1 पण चाललाय वरून खाली, सेम डायरेक्शन आहे, म्हणजे हे झालं काय, हे झालं म्हणणार आपण प्लस, त्यामुळे हा प्लस असेल. इक्वल टू व्होल्टेज 2 आहेत. आता किती किती, अरे मगाशी वरती, सॉरी सॉरी, हे दुसरा सोर्स दिसलंच नाही मला. 2 सोर्स आहेत, किती आहे बघा, पहिल्या मेश मध्ये 10 आणि 20. तर साईन बघा, हा करंट चाललाय असा. ठीक आहे, जाताना काय होतं इथं, या सोर्स मधून पण -2 प्लस आला, इथं पण -2 प्लस. -2 प्लस म्हणजे म्हणतो आपण राईज, म्हणजे दोन्ही प्लस होणार. म्हणजे याच्यावर आपण काय म्हणणार, 7I1 प्लस 5I2 इज इक्वल टू 30. ठीक आहे, मग चुकून ते आपल्याला हे दिसलं नाही 20चा. तसंच फॉर मेश 2, मेश किती रेंज टोटल 15, म्हणून म्हणणार काय 15I2. त्यामधल्या 5 मधून I1 पण जातोय आणि सेम डायरेक्शन म्हणून याला म्हणणार आपण 5I1 इक्वल टू व्होल्टेजेस किती आहेत 40 आणि 20. आता बघा याच्याप्रमाणे कसं चाललंय, हा -2 प्लस आणि हा पण -2 प्लस, दोन्ही प्लस. देअर फोर काय म्हणणार 5I1 प्लस 15I2 इज इक्वल टू 60. सगळ्यामधून 5 कॉमन निघते, म्हणून काय म्हणूया आपण I1 प्लस 3I2 इज इक्वल टू 12. ठीक आहे, सगळ्यातनं 5 डिवाइड केला, मिळाला असा काहीतरी. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हे 2 इक्वेशन सगळ्यांना कळलेलं आहे का? हो, ठीक आहे, गुड. ठीक आहे, मग आता एक तर काय, आता 2 इक्वेशन आहे, एक तर क्रॅमर्स रूल वापरा किंवा इक्वेशन सॉल्व्ह करायचं मेथड. कोणत्यावर समजा वापरला आपण क्रॅमर्स रूल, काय करणार, पहिला डेल्टा. डेल्टा कसं काढणार, पहिल्या इक्वेशन मध्ये I1 चा टर्म लिहा, I2 चा टर्म. दुसऱ्या इक्वेशन मध्ये I1 चा 1,
3. आता हे तुम्हाला डिटर्मिनंट तुम्हाला माहिती आहे, कसं सॉल्व्ह करतो आपण, मराठी 4. बरोबर, हा झाला तुमचा डिटर्मिनंट. ठीक आहे, मग बघा डिटर्मिनंट काय मिळालं इथं. 7 × 3 झाला 21 -5 म्हणजे मिळाला हा 16. ठीक आहे, आता डेल्टा 1 ला काय करणार, डेल्टा 1 म्हणजे फर्स्ट कॉलम रिप्लेस करायचा कॉन्स्टंट नाही. कॉन्स्टंट काय आहे, इथं 30, इथं 12. 30, 12, 5, 3. तर 13 × 3 होणार 90 -12 × 5 होणार 60. मिळाला हा 30. तसंच डेल्टा 2 काय मिळणार, पहिला आहे तसा हा 30 आणि 12. 12 7 जा किती मिळणार, 84 -30 म्हणजे हा झाला 54. ठीक आहे, तर हे सगळ्यांना मिळालं असेल, कळलं असेल. आता याच्यावरून क्रॅमर रूल काय म्हणतो आपण, I1 = डेल्टा 1/डेल्टा. डेल्टा 1 किती आहे, 30/16. कॅल्शियम बघा किती मिळत आहे, सांगा लवकर किती मिळत आहे. बरोबर, वैदेही बरोबर आहे, 1.875. I2 काय मिळेल, डेल्टा 2/डेल्टा = 54/16 म्हणजे 2430. बरोबर, बरोबर आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय सांगायचं आहे, करंट थ्रू 5 ओहम विचारलेला आहे. करंट थ्रू 5 ओहम रेजिस्टर = I. आणि I जोड काय होणार बघा, हा I म्हणजे वरून खाली चाललाय, म्हणजे आपल्याला करंट कसा पाहिजे, वरून खाली जाणारा. मग बघा आता I1 I2 काय दिसतंय, I1 पण खाली चालू आहे, I2 पण खाली चालू आहे, दोन्ही सेम डायरेक्शन चालू, मग दोघांचे ऍडिशन करा. म्हणजे हा काय म्हणणार, I1 + I2 किती मिळेल, 1.875 + 3.375. Therefore I किती मिळते, 5. 12 to 5. डायरेक्शन बघा काय म्हणतो आपण, करंट कसं चाललाय, खाली दाखवायचा इथं खाली. हा झाला तुमचा आन्सर. कळलं का, कॉलेजमध्ये सेम मेथड आहे का वेगळं मेथड आहे, कॉलेजमध्ये सेम मेथड शिकवलंय का वेगळं मेथड आहे. हा एवढा पार्ट सॉल्व करायला जे तुम्ही इक्वेशन फाइंड केलं, कॉलेजमध्ये पण सेम मेथड वापरलंय का वेगळं मेथड आहे. अरे टाईप करा लवकर, सेम किंवा सेम नाही, कोणता मेथड विचारलं नाहीये मी, फक्त सेम आहे का नाही एवढं फक्त आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हणजेच मला प्रश्न पडतोय. अजून ENTC झालं नाही, इलेक्ट्रिकलला झालंय ना, चालू झालंय म्हटलं तर ठीक आहे, जाऊ दे, नको त्यात वेळ घालवायला. सगळ्यांना कळलं का हे, कळलं असेल तर हो म्हणा, नसेल तर रिपीट म्हणा लवकर. हो, स्टार्टिंगचं सांगा ना रिपीट. ठीक आहे,
इक्वेशन बघा काय म्हटलं मी कधीही, करंट तुम्ही अज्युम करायचं कसं, कसंही अज्युम करा. मी सोर्स वरून ठरवलं. या सोर्स मध्ये वर प्लस दिसतंय, खाली मायनस दिसतंय, म्हणून मी काय केलं, करंट म्हणतोय असा फ्लो होतोय. इथं वरती प्लस दिसतोय म्हणून मी काय म्हटलं, करंट कसा फ्लो होतोय, असा फ्लो होतोय. तुम्ही जरी वेगळा जरी अज्युम केला तरी काही फरक पडत नाही, फक्त करंट डायरेक्शन रिव्हर्स होते. मग आपण तिथं मायनस आन्सर मिळेल, मायनसला म्हणायचं आपण करंट डायरेक्शन रिव्हर्स आहे. ते बघणार आहे आपण एखाद्या एक्झाम्पलला. ठीक आहे, ते तेव्हा तेव्हा होईल काही. मग त्यातनं बघायचं मेश वनला काय म्हटलंय, मेश वन मध्ये टोटल रेशन्स किती आहेत, 2 आणि 5. मग दोघांचं ऍडिशन काय मिळेल, 7 लिहिलं इथं 7i1. मग या 2 आणि 5 मधल्या कशातून बघायचं की दुसरा करंट चाललाय, तर या 5 मधून i2 पण जातोय. मग त्यातला व्होल्टेज काय आला, 5 × i2 म्हणून लिहिला 5i2. डायरेक्शन बघायचं, i1 चाललंय 5 मधून वरून खाली, i2 पण चाललंय वरून खाली, दोन डायरेक्शन सेम आहे म्हणून दोघांना प्लस केला. ठीक आहे, इक्वल. आता व्होल्टेज किती आहेत या पूर्ण मेशमध्ये, हा 10 व्होल्ट आणि 20 दोन आहेत, मुलीला 10 आणि 20. आणि हा करंट कसा चाललाय बघा, -2 प्लस, इथं पण -2 प्लस, म्हणजे दोन्ही राईज आहे म्हणून दोन्ही प्लस घेतला. त्यावरून हा इक्वेशन मिळाला. मेश टूला काय केलं बघा, मेश टूला किती रेशन्स आहे टोटल, 10 आणि 5 टोटल 15, मुलीला 15i2. आता मेन करंट आपला i2 आहे, कारण की मेश टू बघतोय त्यामुळे त्या 15i2 ला प्लसच असणार. आता पुन्हा यात बघा काय की या 2 मधून कशामधून i1 जातोय, तर या 5 मधून i1 जातोय असं दिसतंय, म्हणून तिथला व्होल्टेज म्हटलं आपण 5i1. मग पुन्हा बघा यामध्ये हा प्लस का मायनस, i2 म्हणतोय करंट वरून खाली जायला पाहिजे, i1 पण वरून खाली चाललाय म्हणजे प्लस, त्यामुळे दोन्ही हे प्लस होणार. व्होल्टेज सोर्स किती तर 20 आणि 40, 20 आणि 40, आणि साईन बघा, हा पण -2 प्लस, हा पण -2 प्लस, दोन्ही राईज, त्यामुळे हा झाला 60. ठीक आहे, डिवाइड केला 5 ने, मिळाला i1 + 3i2 = 12. झालं. कळलं का, हे दोन इक्वेशन कळलं तर तुम्ही पुढचं कसंही सॉल्व्ह करू शकता. एक तरी डिटर्मिनंट मेथड यूज करा, किंवा तुम्ही डायरेक्ट इक्वेशन सॉल्विंग मेथड पण यूज करू शकता. कळलं का आता, हो ठीक आहे. ज्यांना फोटो काढायचे त्यांनी फोटो काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. युझिंग मेश करंट अनालिसिस, असंही काही नाव घेतील काय तर, मेश करंट अनालिसिस, फाइंड करंट थ्रू 2 ohm resistance shown in figure. ठीक आहे, तुम्हाला असं क्वेश्चन आहे. ठीक आहे, करूया सॉल्व. काय करायचं यामध्ये, किती मेश आहेत, पुन्हा दिसते आपल्याला 2 मेश आहेत. या सोर्स प्रमाणे म्हणणार करंट असा फ्लो व्हायला पाहिजे, याला झूम करूया i1. याप्रमाणे म्हणणार करंट असा फ्लो व्हायला पाहिजे, याला म्हणणार i2. कळलं, हे सगळ्यांना कळलं असेल. आता पुन्हा बघा, फॉर मेश 1 काय म्हणणार, फॉर मेश 1 किती रेशन्स टोटल, 1 आणि 2 3, म्हणणार 3i1. त्यापैकी 2 मधून i2 पण जातोय, म्हणून काय म्हणणार इथं 2i2. ठीक आहे, आता बघा i1 कसं चाललंय या 2 मधून वरून खाली, आणि i2 कसं चाललंय बघा, खालून वर, ऑपोजिट आहे, याला म्हणणार मी मायनस. इक्वल टू किती व्होल्टेज सोर्स आहे, एकच आहे, ते पण करंट कसं चाललंय, असं चाललंय, म्हणजे हा काय होणार -2 प्लस, म्हणजे हा झाला +5. हा झाला इक्वेशन 1. तसंच काय म्हणू, अप्लाइंग KVL फॉर मेश 2. ठीक आहे, मग मेशला काय करणार, किती रेशन टोटल, 2 + 1 3, म्हणणार 3i2. त्याच वेळी i1 ला बघा काय दिसतंय, 2 मधून i1 चालणे, पुन्हा ऑपोजिट डायरेक्शन आहे, i2 चाललाय वर, i1 चाललाय खाली, म्हणजे ऑपोजिट झाला, म्हणजे म्हणणं याला -2
I1 इज इक्वल टू व्होल्टेज काय होणार 10. कसं चाललंय बघा, करंट असा फ्लो होतोय, हा -2 प्लस, याला प्लस, याला म्हणणार इक्वेशन 2. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करायचं. तर मग आपण क्रॅमर सोल्विंग बघितलं, आता इक्वेशन सॉल्विंग बघूया काय करणार आता या केसला. याला बघा, पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केला 2 ने, याला मल्टिप्लाय केला 3 ने, मग ते एक एक टर्म कॉमन येईल यातला, मग ते आपण फाइंड करू शकतो. मग काय करूया आपण इथे आता, 2 इंटू इक्वेशन 1 प्लस 3 इंटू इक्वेशन 2 गिव्स, म्हणजे काय, 2 इंटू इक्वेशन 1 काय होणार, 2 इंटू 3 झाला 6I1 मायनस 4I2 इज इक्वल टू 10 प्लस काय बघा नेक्स्ट आता, 3 इंटू इक्वेशन 2 मायनस 6I1 प्लस 3 इंटू 3 9I2 इज इक्वल टू 30. हे दोन एकमेकांना कॅन्सल, हा होणार 5I2, हा होणार 30 आणि 10 40. Therefore I2 मिळेल 40/5 म्हणजे 8 एम्पियर. ठीक आहे, तसंच I1 पण पाहिजे, कारण की आपल्याला करंट कोणता पाहिजे, याच्यामधला करंट पाहिजे. करंट डायरेक्शन आपला पण ॲज्युम करायचं आहे. बघूया आपण आता, जेव्हा दिसतंय की करंट डायरेक्शन ऑपोजिट आहे, एक खाली चाललाय एक वर चाललाय, म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे. दोन्हीपैकी जे मोठं मिळते बघा, तो मायनस दुसरा करायचा आणि त्याची डायरेक्शन आपण देणार आहे याला. बघूया आता हे काय करूया, सबस्टिट्यूटिंग I2 is equal to 8 ampere in इक्वेशन 1. मग काय मिळेल, 3I1 मायनस 2 इंटू 8 होणार 16 इज इक्वल टू 5. Therefore 3I1 is equal to 16 plus 5. Therefore 3I1 is equal to 21. Therefore I1 is equal to 7 ampere. ठीक आहे, हे कळलं असेल. I1 आणि I2 मिळाला. आपल्याला काय पाहिजे आता, करंट फ्लोईंग थ्रू 2 ओहम इज इक्वल टू, समजा त्याला म्हटलं आपण I. तर बघा I काय दिसतंय, I1 चाललाय खाली, I2 चाललाय वर. दोघांची डायरेक्शन सेम असते तर दोन्ही प्लस केला असता, म्हणजे काय दिसतंय ऑपोजिट आहे, म्हणजे मायनस करावं लागेल. तर मोठा कोण आहे बघा, I2 मोठा आहे I1 पेक्षा, म्हणून आपल्याला म्हणताना काय म्हणू, I2 मायनस I1. I2च्या डायरेक्शनला देऊया, म्हणजे I2 काय असेल, असा असेल, हा म्हणूया I. मग काय होणार, 8 मायनस 7 म्हणजे 1 एम्पियर. ठीक आहे, देअरफॉर I काय म्हणणार, 1 एम्पियर, आणि डायरेक्शन काय, वर चाललाय. हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे, कळलं का? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर नेक्स्ट म्हणा. सबस्टिट्यूशन पासून खालचं सांगा. ठीक आहे, हे पहिला I2 मिळाला. आता पुढे हे सबस्टिट्यूट करा कशातही, एक तर इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये टाकला तर काय होणार, 3I1 आहे तसा, 2 इंटू I2, I2 आपल्याला माहिती आहे 8 आहे, 8 इंटू 2 झाला 16, इथं आला 3I1 मायनस 16. ठीक आहे, आणि इक्वल टू परत ठेवला 5 आहे तसा, मग हा मायनस 16 याला पलीकडं होणार, 3I1 इज इक्वल टू 16 प्लस 5 म्हणजे असतो 21. मग I1 मिळेल 7 एम्पियर. आपल्याला सांगितलं क्वेश्चनमध्ये की फाइंड करा करंट फ्लोईंग थ्रू 2 ओहम रेजिस्टर, म्हणजे यातला करंट फाइंड करायचा आहे. मग यात बघा काय दिसतंय, या 2 ओहम मधून I1 आणि I2 दोन्ही जातात. I1 वरून खाली चाललाय, I2 खालून वर चाललाय, ऑपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे यांचं सबट्रॅक्शन करायला पाहिजे. म्हणजे काय करणार इथं, एक तर I1 मायनस I2 करावं लागेल किंवा I2 मायनस I1 करावं लागेल. तर आपण कधी लक्षात ठेवा, जेव्हाही कधी आपण सॉल्व्ह करणार त्यात नेहमी आपण म्हणणार की करंट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, करंट कधीही निगेटिव्ह नसतो. त्यामुळे आपण नेहमी त्याला घेताना पॉझिटिव्ह येईल असंच घेणार. ठीक आहे, मग आता काय करायचं, मग आता कोण मोठा आहे दोन्हीपैकी, तर I2. म्हणून मी काय म्हटलं, करंट काय आहे I2 मायनस I1.
इथं जर I1 मोठा असता तर मी म्हटलं असतो I1 मायनस I2. इथं I2 मोठा आहे म्हणून मी I घेतला I2 मायनस I1. ठीक आहे, मग 8 - 7 मिळाला 1 एम्पियर. जर I2 मायनस I1 केलाय म्हणजे करंट डायरेक्शन I2 सारखा घ्या. I2 कसं चाललंय बघा, 2 ओम मधून I2 चाललाय खालून वर, त्यामुळे आरो पण दाखवला आपण खालून वर. कळलं का सगळ्यांना? बर, कळलंय असं सगळे म्हणत आहात. ठीक आहे, फोटोवर काढून घ्या ज्यांना पाहिजे असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द नेटवर्क शोन इन फिगर, for the network shown in figure, write equations only to solve this network, using loop analysis method. कळलं? फक्त इक्वेशन लिहायचे आहेत. हे तुम्ही लिहू शकाल. तुम्ही 8 ओम मधला करंट फाइंड करायचा आहे. होमवर्क. ऑल्सो काय म्हणू आपण, फाइंड करंट flowing through 8 ohm resistor. ठीक आहे, जमेल का सगळ्यांना हे? होमवर्कला दिलेला आहे, बघूया उद्या जे आन्सर काढेल त्यावरून लक्षात येईल आपल्याला जमेल का नाही ते. ठीक आहे, आणखीन एक क्वेश्चन घ्या होमवर्कला. फाइंड द करंट इन द 15 ओहम रेजिस्टर. Find the current in the 15 ohm resistor using mesh analysis. हे पण होमवर्कला करा. हो, ठीक आहे. पुढं नेक्स्ट. किती वेळ आहे अजून? 8 मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. By using Maxwell's loop current method, म्हणजेच मेश एनालिसिस हे लक्षात घ्या. By using Maxwell's loop current method, calculate current in
Calculate current in 3 ohm resistor for the network shown in figure. ठीक आहे, असा सर्किट आहे. आपला करंट फाइंड करायचा आहे 3 ओम मधला. करूया. आता 2-3 सोर्स आहेत, प्रत्येक लूपमध्ये 2-2 सोर्स आहेत. मग अशा करंट आपण क्लॉकवाईज अज्युम करूया. हा म्हणूया I1, हा म्हणूया I2. ठीक आहे. आता काय म्हणूया इथं फॉर मेश 1 काय होईल? मेश 1 ला किती रेजिस्टन्स आहे? 1, 3, 2 म्हणजे झालं टोटल 6I1. त्यामध्ये 3 मधून I2 चाललाय. बघा I1 चाललाय वरून खाली, I2 चाललाय खालून वर. ऑपोजिट आहे म्हणून याला काय होणार? -3I2 इक्वल टू किती व्होल्टेज सोर्स आहेत? 5 आणि 15. ते करंट प्रमाणे बघा, करंट असं चाललाय म्हणजे +2 मायनस झाला 5. इथं -2 प्लस झाला म्हणजे काय होणार? -5 + 15 म्हणजे हा होणार 6I1 - 3I2 इज इक्वल टू 10. हा झाला फर्स्ट. तसंच फॉर मेश 2 काय म्हणणार? फॉर मेश 2 किती रेजिस्टन्स आहे बघा? 5, 3, 4 झालं टोटल किती? +12I2. ठीक आहे. त्यातल्या 3 मधून I1 पण जातोय आणि ऑपोजिट त्यामुळे याला काय होणार? -3I1 इक्वल टू व्होल्टेज किती आहे? 20 आणि 5. डायरेक्शन बघा, असं चाललं तर काय होणार? -2 प्लस आहे व्होल्टेजला, त्यामुळे हा झाला प्लस आणि हा +2 म्हणजे हा झाला मायनस, म्हणजे असा मिळेल. मग हा होणार काय? -3I1 + 12I2 इज इक्वल टू 15. सगळ्यामधून 3 कॉमन निघते म्हणून -I1 + 4I2 इज इक्वल टू 5. हा झाला इक्वेशन 2. पुन्हा कोणताही मेथड यूज करा, एकतर सबस्टिट्यूशन किंवा डिटर्मिनंटचा. ठीक आहे. आता बघा, समजा पुन्हा जर डिटर्मिनंट वापरला तर काय करणार? इथं पहिल्याचं काय? पहिल्या इक्वेशनमध्ये बघा I1 I2चा कोएफिशियंट काय? 6 - 3. दुसऱ्यामध्ये -1 4. मग काय मिळेल? 6 × 4 झाला 24 मायनस -1 × -3 झाला 3 म्हणजे हा होणार 21. तसंच Δ1 काय होणार? फर्स्ट कॉलम रिप्लेस बाय कॉन्स्टंट. पहिल्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट आहे 10, दुसऱ्यामध्ये आहे 5 -3 4. 10 × 4 झाला 40 मायनस हा झाला -15 म्हणजे होणार +55. तसंच Δ2 काय होणार? पहिला आहे तसा, दुसरा कॉलम रिप्लेस बाय कॉन्स्टंट. 6 × 5 झाला 30 मायनस -10 झाला -10 म्हणजे हा होणार 30 मायनस +40. Therefore आता काय म्हणणार? I1 इज इक्वल टू Δ1/Δ 55/21 किती मिळते बघा? किती मिळते बघा? 2.62 एम्पियर. आणि I2 काय मिळणार? 1.90 आहे काय? ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला पाहिजे काय?
करंट फ्लोइंग थ्रू कोणता 3 ओहम रेजिस्टर इज इक्वल टू म्हणूया आपण आय. त्यात पण काहीच बघा, एक खाली चाललं एक वर चाललं म्हणजे मायनस करायचं आहे. ठीक आहे. तर मोठा कोण आहे I1, तर आपण काय म्हणूया आय इज इक्वल टू I1 मायनस I2. I1 आहे 2.62 मायनस 1.9 किती मिळते मग? ठीक आहे. I1 चाललाय वरून खाली. मिळालं का सगळ्यांना? असं कळलं काय? ठीक आहे. तर हा झाला तुमचा आन्सर. तुम्ही कसंही करंट डायरेक्शन ॲझ्युम करा, शेवटी तुम्हाला आन्सर असंच काहीतरी मिळणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आज इथं आपण एवढ्यावर थांबत आहोत. कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. नसेल तर मग एंड करतो आम्ही सेशन. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. एंड करतो मी. थोड्याने आपोआपच बंद होईल. थांबूया आपण इथे आज.